उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एक मोठं वक्तव्य आलंय। सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री होणार नाहीत असं म्हणतात अजित पवार। दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण देखील होणार नाही असंही अजित पवारांनी आता स्पष्ट केलेलं आहे। या घडीची मोठी अपडेट आहे। गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने चर्चा रंगलेली होती, तसे संकेत काही नेत्यांकडून देण्यात आलेले होते, तशी वक्तव्य समोर आली होती। मात्र आता अजित पवारांनी ही बाब स्पष्ट केली आहे। मंदार गुंजारी यांच्याकडून अधिक अपडेट जाणून घेऊया। मंदार, थेट म्हणतात अजित पवार सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री होणार नाहीत, विलीनीकरण होणार नाही। मंदार, अजित पवारांनी अगदी निक्षून सांगितलेलं आहे की सुप्रिया सुळे या केंद्र सरकारमध्ये मंत्री होणार नाहीत। सुप्रिया सुळे आणि त्यांचा पक्ष अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा इंडिया आघाडीचा भाग आहे आणि त्यामुळे त्या केंद्र सरकारमध्ये मंत्री होणार नाहीत, हे अजित पवारांनी आत्ताच स्पष्ट केलेलं आहे। त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची देखील चर्चा आपण या सगळ्या निवडणुकीमध्ये पाहिली। मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण देखील होणार नाही, हे देखील अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे। आत्ताच काही क्षणांपूर्वी अजित पवारांची पत्रकार परिषद पुण्यामध्ये संपली आणि या पत्रकार परिषदेमध्ये अर्थात ही पत्रकार परिषद जरी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात असली, या महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादींनी जी आश्वासनं पुणेकरांना दिलीत त्यासाठी जरी असली, तरी हे दोन महत्त्वाचे प्रश्न त्यांना विचारण्यात आले आणि त्यामध्ये अजित पवारांनी हे स्पष्ट केलंय की सुप्रिया सुळे केंद्र सरकारमध्ये मंत्री बनणार नाहीत आणि राष्ट्रवादीचं विलीनीकरणही होणार नाही। या निवडणुकीच्या म्हणजे महापालिका निवडणुकीच्या सुरुवातीपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आणि एकत्र येणार म्हणजे काय तर विलीन होणार अशी चर्चा होती। मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये या निवडणुकीच्या प्रचाराच्या अजित पवारांनी सगळी शक्यता खोडून काढली। अश्विन, मंदार, तू आपल्या सोबतच राहा, कारण आणखी काही अपडेट्स तुझ्याकडनं घ्यायचे आहेत। मात्र अजित पवार या पत्रकार परिषदेत या सगळ्या मुद्द्यावर नेमकं काय म्हणाले आहेत आपण बघूया। असं तुमच्या सूत्रांच्या माहितीनुसार आलंय का? नाही नाही नाही, प्रश्नच येत नाही। ते काय युपीए मध्ये ना, हा इंडिया 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 आघाडीत आहे। आम्ही एनडीए मध्ये, ते इंडिया आघाडीत आहे। त्याच्यामुळे नाही नाही तसं काही नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।